टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामधील ससाने नगरमध्ये। या ससाने नगर भागातील नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातला नेमका खासदार कोण आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण होणार खासदार। चला तर मग जाणून घेऊयात। लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे आता, तुमच्या मनातला खासदार कोण? तुमच्या मनातला खासदार कोण आहे? अमोल कोल्हे तुतारी। का बरं? नाही, हे जे 85 वर्षाचा जो योद्धा लढतोय त्या योद्ध्यासमोर योद्ध्याबरोबरच आम्ही आहे, बाकी कुणाबरोबर नाही, फक्त पवार साहेबांबरोबर। देशाची निवडणूक आहे त्यामुळे कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार? महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमची GST आहे त्याबद्दल। काय सांगाल दादा, तुमच्या मनातला खासदार? अमोल कोल्हे। अमोल कोल्हेच, दुसरा कोण नाही। का बरं? आढळराव तिकडून फुटून इकडं आले ना, त्यांनी येऊन काय केलं? त्यांचे निश्चित कारोबार, त्यांचे मागे येणारे कार्यकर्ते काय असेच हिंडतात ना, त्यांनी काय केले? तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे? आम्ही मुद्दा आमचा शेतकऱ्याचा प्रश्न सगळ्यात वाईट केला त्यांनी। आमच्या भागाला काय केलं? कामच एक बी काम नाही। तुम्ही जरी 15 वर्ष जरी खासदार झाले, आढळराव कोणी अजून चांगल्या माणसाला सांगता येत नाही। अमोल कोल्हे एक नंबर माणूस। आमच्या मनात आढळराव पाटलांचा निवडून द्यायचा। का बरं आढळराव पाटील? आता मोदी साहेबांना गॅरंटी आहे, मोदी साहेबांची गॅरंटी आहे म्हणून आढळरावांना निवडून द्यायचं। कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार? आता देशाची प्रगती याची महत्त्वाची आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी जी प्रगती केली 10 वर्षामध्ये, मला वाटतं कुठल्या पंतप्रधानांनी आतापर्यंत केलेली नाही आहे, त्यामुळं त्यांना निवडून द्यायला काय हरकत नाही। घड्याळ विरुद्ध म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती, त्यामुळं काही मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे। मला नाही वाटत असं। ते शरद पवार गट वेगळा राहिला, अजित पवार गट वेगळा राहिला, त्यामुळं अजितदादांचा प्रभाव आहेच आहे। त्या लोकसभेच्या वार्डावरती अजितदादांचा प्रभाव आहे, त्यामुळं आढळराव निवडून येते 100% गॅरंटी वाटते मला। त्या दिवशी मोदी साहेब म्हणले की महाराष्ट्राचा आत्मा भरकतोय, तर आम्हाला असं वाटतंय की त्यांनी महाराष्ट्रासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत। तो भरकटत नाही आहे, तर तो ह्या निवडणुकीमध्ये तळमळीसाठी लोकांच्या प्रयत्नासाठी तो भरकटतोय। एक मिनिट, ज्येष्ठ नागरिक बाबा, तुमच्या मनातला खासदार कोण? अमोल कोल्हे। का बरं? का तो प्रामाणिक आहे, ऐकला पक्ष बदलू नाही काय, तो काय करतो? आढळराव पाटील ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, शेवटी आज ऐकलं फसवेगिरी राजकारण चाललं आहे। त्याच्यामुळं काय शेतकऱ्याचं नुकसान आहे, गोरगरिबाचा विचार नाही काय, त्याच्यामुळं अमोल कोल्हेला मी मत देणार। हडपसर विधानसभेचा अध्यक्ष आहे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आहे। बाबा, 2019 नंतर जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे सर्वार्थानं बदलल्याचं पाहायला मिळते ना, अशा वेळी ही निवडणूक राजकारण बदलल्याला मिळतं। ऐकलं का नाही, स्थानिक कामं तिकडे गेलेत, ऐकलं का नाही, विकास नाही महाराष्ट्राचा, कुठल्या गोष्टीचं काम होईना, गरिबी वाढली, त्याच्यामुळं ऐकलं आहे मला कुठेतरी बदल करावं। BJPला ऐकलं का नाही मतदान करून, BJP जे करलेलं आहे गोरगरिबाचं नुकसान आहे सगळं, त्याच्यामुळं BJPला हटवावं आमची अपेक्षा आहे। महायुतीच्या वतीनं शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं ज्या वेळेला तिकीट फायनल झालं त्या दिवसापासून जवळजवळ आमच्या 22 पक्ष एकत्र येऊन आम्ही जोरात प्रचार सुरू केलेला आहे। प्रभाग क्रमांक 23चा नगरसेवक म्हणून ह्या भागामध्ये मी गेली 13 दिवस जवळजवळ 35 जणांची टीम हाऊस टू हाऊस आम्ही काम करतो आहे। आमचा हा प्रभाग संपलेला आहे। आम्ही आता सगळ्या सोसायट्याच्या मीटिंग लावलेल्या आहे। मागच्या वेळेला 4581 मताची आम्ही आघाडी दिली होती आढळराव पाटलांना, यावेळेला 5000ची आघाडी आम्ही देणार आहे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून 50,000ची आघाडी आम्ही देणार आहोत। तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार? आम्ही एकच विचार करणार, गरिबी हटाव। हे 5 वर्षामध्ये फक्त BJPचे कार्यकर्ते करोडपती झाले, सर्वसाधारण माणसाला हजार रुपये कमवले नाही। दादा, तुमच्या मनातला खासदार? काय खासदार नाही, आमच्या मनात फक्त एक, बेरोजगारी हटाव, फक्त एकच, बेरोजगारी हटाव। यावेळेस अमोल कोल्हेंनी ना 5 वर्षामध्ये काही केलेलं नाही आहे, जेणेकरून आता आढळराव पाटील हेच आपले उमेदवार यायला पाहिजे आणि त्यांनी विकसित कामं भरपूर मताने ते जिंकणार आणि कामं पण करणार। काय सांगाल दादा, तुमच्या मनातला खासदार कोण आहे? नाही, आमच्या मनातला खासदार जो सर्वसामान्य जनतेबरोबर आहे तोच खासदार झाला पाहिजे।
BJPप्रमाणे जर सगळ्यांनाच तुम्ही जर सामावून घेत असाल तर मग BJPचा फायदा काय? जर तुम्हाला जर सर्व माणसं फोडायचीच आहे तर मग इलेक्शनची पण गरज नाही आहे. इलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही पक्षाप्रमाणे लढलं पाहिजे. प्रत्येक पक्ष फोडून जर तुम्ही सरकार स्थापन करणार असेल तर मग इतरांचा तुम्हाला आता अजितदादा सांगतात आहे की बाबा विकासासाठी मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. मग विरोधी पक्षांमध्ये असताना विकास होऊ शकत नाही का? मग आणि जर विरोधी पक्षांमध्ये असल्यावर जर तुमचं जर होणार नाही आहे विकास तर मग इलेक्शनची गरजच नाही आहे. कुणीतरी पडणार आहे आणि कुणीतरी जिंकून येणार आहे. त्यामुळे जर जिंकणारा उमेदवारच जर विकास करणार असेल तर पडणाऱ्या उमेदवारांनी उभंच राहू नये असं अजितदादांचं म्हणणं झालेलं आहे असं मला वाटतंय. कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान कराल? नाही, सरकारला विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. विरोध जो आहे तो सरकारने स्वीकारला पाहिजे. सत्तेमध्ये असल्यामुळे बळजबरीने सर्वांना आपल्यामध्ये घेऊन तुम्ही हे करताय वागणूक देताय ती काही बरोबर नाही आहे. बाबा, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होती, हाय व्होल्टेज लढत आहे, काय सांगाल? आढळराव पाटील. का बरं आढळरावच का? कामं करतात म्हणून आढळराव पाटीलच येणार राष्ट्रवादीकडून. निवडणूक देशाची आहे, त्यामुळं कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे? रामाचं मंदिर बांधल्यामुळं करणार मतदान. ॲक्च्युली आम्ही बारामती मतदारसंघातून येतो, पण आता इकडचा जर विचार केला तर आम्हाला अमोल कोल्हे योग्य वाटतात. कारण त्याचं असं आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप स्पष्टपणे मांडतात, ते दाखवतात ते, त्यामुळं आम्हाला ते योग्य वाटतं. बारामतीमध्ये कोण? बारामती सुप्रियाताई सुळे. जसं मला कळतं तेव्हापासून सुप्रियाताई सुळेंनाच मी मतदान केलेलं आहे. आणि जसं मला कळतं आहे, मी वाचलं आहे, बऱ्यापैकी वाचतो, माझं वाचन खूप चांगलं आहे. मी शरद पवारांचे खूप पुस्तकं वाचले, त्यांचं खूप बघितलेलं आहे, म्हणून माझ्या मनात तेच आहेत. महाविकास आघाडीचेच दोन्ही उमेदवार निवडून येतील असं तुम्ही म्हणता? 100% शिरूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघामध्ये 100% तुतारी ही खूप जोरात वाजणार आहे. तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा? मी एकतर नोकरी करणारा माणूस आहे, त्यामुळं माझ्यासमोर बेरोजगारी आहे, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत. आत्ता बघायला गेलं तर शिक्षणामध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली आहे, पैशाची खूप वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही आहे. अशा पद्धतीचे मुद्दे आहेत. 13 मे रोजी आपलं मतदान प्रक्रिया पार पडते. इथं जर आपण बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत, म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळते. काय हे पहा, ही निवडणूक ही कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळं जरी आढळराव पाटील जरी नेते असले आणि जर उमेदवार असले तरी हा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आहे. ह्या दृष्टिकोनात आम्ही लढतोय आता. आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 23 असेल किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, आम्ही पूर्ण ताकदीने 50,000च्या पुढचं लीड या ठिकाणी आम्ही आढळराव पाटलांना नक्कीच देऊ अशी आम्ही आशा बाळगतो. आणि जीवाचं रान करणार आहे, पण यावेळेस संसदेमध्ये आढळराव पाटील हे जाणारच आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचेच दोन्ही उमेदवार निवडून येतील असं तुम्ही म्हणता? 100% शिरूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघामध्ये 100% तुतारी ही खूप जोरात वाजणार आहे. तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा? मी एकतर नोकरी करणारा माणूस आहे, त्यामुळं माझ्यासमोर बेरोजगारी आहे, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत. आत्ता बघायला गेलं तर शिक्षणामध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली आहे, पैशाची खूप वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही आहे. अशा पद्धतीचे मुद्दे आहेत. आत्तापर्यंत तर खूप छान प्रतिसाद मिळतोय की लोकांचा भरभरून उत्साह आहे. फुलांचं स्वागत असेल, फटाक्यांचं असेल, इतकं छान पद्धतीने स्वागत पाहून नक्कीच आढळराव पाटील 1000 लीडनी तरी नक्कीच येणार. काय सांगाल ताई, कसा प्रतिसाद? आपल्याच आढळराव पाटलांना सगळं बहुमताने विजय करा आणि आपल्याच लीड येणार. आढळराव पाटलांना बहुमताने विजय होणार. ताई, प्रचार रॅली सुरू झालेली आहे, तुम्ही रॅलीमध्ये सहभागी आहात, काय सांगाल? चांगलं होतं, घड्याळाला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. मोदीजी परत येणार आहेत. आता आढळराव पाटील जे आहेत 15 वर्ष राज्य केलं, आता त्यांनी घरीच बसावं. जसं अजितदादा म्हणतात शरद पवारांनी आता घरी बसावं, तसं 15 वर्ष झालं आढळराव दादांनी जे आहे 15 वर्ष खासदार राहिले, आता त्यांनी घरी बसावं आणि आता अमोल कोल्हेंनीच खासदारकी विजय हो. शेतकऱ्यांचाच मुद्दा आहे, कारण की शेतकऱ्यांचं खताचं एरियाचं हे पोतं
ज्यावेळेस 150 रुपये होतं ते आत्ता झाले 5,000-5,500 रुपयाला पोतं झालेलं आहे. मग हे मोदी साहेबांनी काय 2-2 हजार रुपये प्रत्येक 6 महिन्याला देऊन फक्त शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते ह्या बारचीनी मोदी सरकार नाही, राहुल गांधी सरकार हेच आम्हाला डोळ्यासमोर. पवार साहेबांनी एवढी मोठी कर्जमाफी केली, आत्तापर्यंत कोणत्या नेत्याने केली नाही. आता म्हणजे भारत सरकारचा कृषी मंत्री कोण आहे हे कुणालाच सांगता येणार नाही. मोदी साहेबांनी बी सांगावं की नक्की कोण आहे हे आम्हाला जरी कळलं तरी चालेल. दादा कसा प्रतिसाद मिळतोय याच्यावर? चांगला मिळतोय, प्रचार पण चांगला होतोय, भारी वाटतंय. कामं ते चांगले करतात, निवडून येतील याची गॅरंटी आहे. तुमच्या मनातला खासदार कोण? शिवाजीराव आढळराव पाटील. का बरं? दादाच का? काम चांगले आहेत ना त्याच्यामुळे. भरपूर आहेत. दादांनी सगळीकडे बघा प्रतिसाद पण चांगला आहे. दादांची कामं बघितलं जिकडे तिकडे दादांची कामं आहेत, त्यामुळे दादा यांचा फिक्स 100% निवडून येणार. दादा क्वालिटी आहे म्हणून दादांचा एवढा प्रचार होतोय, नाहीतर उगाच नाही होत कोणाचा. दादा आहे तर हे सगळं आहे. दादांमुळे सगळं जय म्हणजे माळवे सगळं आलेलं आहे. अमोल कोल्हे व्यक्ती तसा आहे, भूमिका करतो तो, आहे की नाही. तो आता माझं 71 वय चालू आहे म्हणून मी आरेतुरे बोललो तर काय राग नका मानून, बरोबर की नाही. हे पहा, मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस बरं का, सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस. ह्या मोदींनी माझा DA 18 महिन्याचा थांबवलेला आहे. जानेवारीपासून द्यायचा तोही अजून नीट नाही दिलेला. असा अंदाजपंची दिलेले आहेत काही ना 1000 रुपये काय ते कोणी असं हे दिलेलं नाही. कशाला मोदीला द्यावा? मोदी तर बिलकुल नको. काय सांगाल दादा मनातला खासदार? अमोल कोल्हे. का बरं? नाही कसं आहे, आता आढळराव पाटील जे आहेत 15 वर्षे राज्य केलं, आता त्यांनी घरीच बसावं. जसं अजितदादा म्हणतात शरद पवारांनी आता घरी बसावं, तसं 15 वर्ष झालं आढळराव दादांनी जे आहे 15 वर्षे खासदार राहिले, आता त्यांनी घरी बसावं आणि आता अमोल कोल्हेंनीच खासदारकी विजय हो. शेतकऱ्यांचाच मुद्दा आहे, कारण की शेतकऱ्यांचं खताचं एरियाचं हे पोतं ज्यावेळेस 150 रुपये होतं ते आत्ता झाले 5,000-5,500 रुपयाला पोतं झालेलं आहे. मग हे मोदी साहेबांनी काय 2-2 हजार रुपये प्रत्येक 6 महिन्याला देऊन फक्त शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते ह्या बारचीनी मोदी सरकार नाही, राहुल गांधी सरकार हेच आम्हाला डोळ्यासमोर. पवार साहेबांनी केली काय? पवार साहेबांनी एवढी मोठी कर्जमाफी केली, आत्तापर्यंत कोणत्या नेत्याने केली नाही. आता म्हणजे भारत सरकारचा कृषी मंत्री कोण आहे हे कुणालाच सांगता येणार नाही. मोदी साहेबांनी बी सांगावं की नक्की कोण आहे हे आम्हाला जरी कळलं तरी चालेल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची मतं जाणून घेत आपण नेमका शिरूरमधला खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची मतं जाणून घेत आपण नेमका शिरूरमधला खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये.
पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.